केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रत्नागिरीतल्या सभेसाठी या ठिकाणी मैदान जे आहे ते निश्चित करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे। भाजपकडून गोगटे कॉलेजमधील जवाहर मैदानाची या ठिकाणी निश्चिती करण्यात आलेली पाहायला मिळते। शहा यांच्या सभेसाठी भाजपकडून 3 मैदानांची चाचपणी या ठिकाणी करण्यात आलेली होती। रत्नागिरीतील गोगटे कॉलेजमधील जवाहर मैदान, प्रमोद महाजन क्रीडा संकुल आणि शिवाजी स्टेडियम अशा मैदानांचा या ठिकाणी प्रस्ताव होता। त्यापैकी गोगटे कॉलेज मैदानावरील जे जवाहर मैदान आहे त्याची या ठिकाणी सभेसाठी जी तयारी जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते आहे। शहांच्या सभेसाठी मंडप उभारणीच्या कामाला या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रचारासाठी अमित शहा हे 24 एप्रिलला रत्नागिरीत येणार आहेत आणि त्याच अनुषंगाने ही जाहीर सभा या ठिकाणी रत्नागिरीमध्ये असणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा होण्यापूर्वीच या ठिकाणी भाजपची प्रचाराची स्ट्रॅटेजी या ठिकाणी पाहायला मिळते आहे। तुम्ही बघू शकता की मोठ्या पद्धतीने या ठिकाणी या सभेला कार्यकर्ते आणि जनता उपस्थित राहील या दृष्टीने हा मंडप या ठिकाणी उभारण्याचं काम सुरू झालेलं आहे। पुढच्या 2 दिवसामध्ये हा मंडप या ठिकाणी उभा राहणार आहे आणि खऱ्या अर्थानं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये ही भव्य अशी सभा या ठिकाणी होणार आहे आणि त्याचमुळे भाजपची आता प्रचाराची स्ट्रॅटेजी या ठिकाणी पाहायला मिळते आहे। थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 24 तारखेला रत्नागिरीत येणार आहेत आणि त्यांच्या सभेसाठी गोगटे कॉलेजचं जवाहर मैदान जे आहे ते या ठिकाणी सज्ज झालेलं पाहायला मिळतंय आणि त्यासाठी मंडप उभारण्याच्या कामाला सुद्धा या ठिकाणी वेग आलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।